नमो नमः छात्राः। वयं निजन्तं पठितुं प्रारम्भं कुर्मः। निजन्तं नाम किं, प्रयोजकरूपं नाम किम्, अधुना सर्वे छात्राः जानन्ति। आता या प्रयोजक रचनेमध्ये प्रश्न कसा येणार आहे, काय महत्त्वाचं आहे, कसं लक्षात ठेवायचं आहे, या विषयी आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा की यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर या पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की याच्यात एक नवीन कर्ता घ्यायचा आहे, ज्याला आपण नाव दिलेलं आहे प्रयोजक कर्ता। प्रयोजक कर्ता हा आपल्याला घ्यायचा, जो नेहमी प्रथमा विभक्तीत असतो। वचन तुम्ही एकवचन घ्या, द्विवचन घ्या, बहुवचन घ्या, त्याने काही फरक पडत नाही, पण एकवचन पण प्रथमा विभक्तीतलं असतं, येतं लक्षात। त्यानंतर दुसरी गोष्ट, हा जो जुना कर्ता आहे ना, या जुन्या कर्त्याला आपण नाव दिलेलं आहे प्रयोज्य कर्ता। हा एकतर द्वितीयमध्ये असतो नाहीतर तृतीयमध्ये असतो। आता मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे तो केव्हा असतो, कसा असतो ते। त्यानंतर तिसरं आहे ते की क्रियापद, यामध्ये क्रियापदामध्ये बदल होतो। प्रयोजक क्रियापद तयार होताना मूळ धातू अधिक अय 10व्या गणाप्रमाणे, मग या मूळ धातूमध्ये कधी बदल होतात, कधी बदल होत नाहीत, कळालं का। पण मूळ धातू अधिक 10व्या गणाप्रमाणे अय त्याला विकरण लागणार, आणि मग लकार कोणता असेल त्यानुसार याच्यामध्ये प्रत्यय लागणार। त्यामुळे प्रत्येक प्रयोजक धातू हा 10व्या गणासारखा दिसतो। बघा, चालयती, स्मारयती, हासयती, गमयती, येते लक्षात, दर्शयती, पातयती, या पद्धतीने सगळे 10व्या गणासारखे दिसतात, दिसायला दिसतात। आणि प्रत्येक प्रयोजक धातू हा उभयपदी असतो, त्यामुळे त्याला आत्मनेपद आणि परस्मैपदाचे प्रत्यय लागू शकतात, दोन्हीचेही लागतात, आलं लक्षात। त्यानंतर या 3 शब्दांव्यतिरिक्त राहिलेल्या शब्दांमध्ये काहीही बदल होत नाही। किती मोठं वाक्य असू द्यात, मग त्याने काही घाबरायचं कारण नाही। आपल्याला बदलायचे हे 3च शब्द असतात, बाकीच्या शब्दांना हात लावायचा नाही, कळालं। अशा पद्धतीने जर या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर विद्यार्थी मित्रांनो, प्रयोजक रचना करा किंवा प्रयोजक रचना काढा असा परीक्षेला प्रश्न तुम्हाला येतो। तुमच्या या पुस्तकामध्ये असा एक्सरसाइज आहे, असा अभ्यास आहे, तो आपण सोडवू, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच। तर अशा पद्धतीने एवढाच आपल्याला भाग लक्षात ठेवला तर निजंताचं आपल्याला काय म्हणूयात त्याला, बदल समजतील, लक्षात येतील आणि आपण करू शकू, आलं लक्षात। चला तर मग पुढचं तुमच्या पुस्तकामध्ये भाषासूत्र षष्ठम अस्त्यत्र, तिथे सगळे नियम आणि ते तुम्हाला दिलेले आहे, मी समजावून सांगणार आहेच आहे। तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये 95 ही पृष्ठ क्रमांक अस्ति, अहम तस्य विषये कथयामि, व्हिडिओमध्ये अपि पश्यतु, पुस्तके अपि पश्यतु। बरं, बघा आता थोडंसं तुमचं पुस्तक घेऊनच तुम्ही तयार जर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल। थोडंसं खालीवर जे काही आहे ते काय सगळं तुम्हाला मी समजावून सांगते, लक्षात घ्या। बघा, इथे तुम्हाला उदाहरण मी जे दिलं होतं ते दिलेलंच आहे इथे। हां, बघा, तर मूलम वाक्यम रामः वनम गच्छति, त्याच्यामध्ये राम हा कर्ता आहे, वनम हे कर्म आहे आणि गच्छति हे क्रियापद, हे तुम्हाला सगळ्यांना आता हे माहिती आहे। आता निजंतम वाक्यम किं भवति पश्यन्तु, कैकई रामम वनम गमयति। मग कैकई आहे नवीन कर्ता, ज्याला आपण म्हणतो प्रयोजक कर्ता। रामहचं रामम झालं, जो जुना कर्ता होता त्याला नाव आहे प्रयोजक कर्ता, जे आता तुम्हाला माहिती आहे। वनम हे गौण कर्म आहे, तिथं नाव गौण कर्म दिलंय, पण तुम्ही सध्या एवढं फक्त लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करायचा नाही, तो शब्द आहे तसाच आहे। आणि गमयती हे निजंतमचं क्रियापद रूप तयार झालं, कसं तयार झालं हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आलं लक्षात। मग आता याच्या साहाय्याने लक्षात काय ठेवायचं आहे ते इथे आपल्याला बघायचं आहे। बघा, निजंत प्रयोगे प्रयोजक कर्ता प्रथमांतः भवति, तुमच्या पुस्तकातलंच आहे बघा ते। निजंत प्रयोगे प्रयोजक कर्ता प्रथमांतः भवति म्हणजे काय, प्रयोजक कर्ता प्रथमेत असतो। आठवतंय का तुम्हाला, हे उदाहरण राहू द्या तुमच्या समोर, म्हणजे मग जरा लक्षात येईल। हां, बघा,
हा प्रयोजक कर्ता प्रथमेत असतो. मी तुम्हाला सांगितलं ना, हा जो प्रयोजक कर्ता असतो, नवीन कर्ता, तो नेहमी प्रथमेत असतो. दुसरं, निजंत प्रयोगे सर्वेषां धातूनां अयविकरणं भवति. सगळ्या धातूंना अयविकरण लागतं. 10व्या गणाप्रमाणे होतं. हासयति, पूजयति, पाठयति, गमयति, चालयति यासारखं. आपण म्हणताना लटलकारचं रूप घेतोय, पण सगळ्या ह्याच्यात होतंय. बघा इथे दिलंच आहे. सर्वेषां धातूनां निजंत रूपाणी उभयपदीनी भवन्ति. प्रत्येक धातू हा उभयपदी होतो. प्रयोजक क्रियापद म्हणजेच निजंत रूप हे नेहमी उभयपदी असतं. सर्वेषु लकारेषु निजंत प्रयोगाः भवन्ति. सर्व लकारांमध्ये निजंत प्रयोग होतो. म्हणजे मी जे तुम्हाला आता सांगत होते, उदाहरण देताना सारखं मी गमयती, गच्छती, पाठती, पाठयती, पठती असं कायम मी लटलकारची उदाहरण म्हणून घेते. उदाहरण देताना आपण लटलकारवर उदाहरण देतो, परंतु याचा अर्थ फक्त लटलकारमध्येच बदल होतात असं नाही. तर सर्वेषु लकारेषु सर्व प्रकारच्या लकारांमध्ये निजंतचे बदल होतात, निजंतचे रूप आहेत, वापर होतो. आलं लक्षात. त्यानंतर मूळ वाक्य यह कर्ता सह निजंत वाक्य प्रयोजक कर्ता. म्हणजे मूळ वाक्यात जो कर्ता असतो हा जुना कर्ता, तो निजंत वाक्यात प्रयोज्य कर्ता होतो. आलं लक्षात. हे तुम्हाला मी आत्ता मराठीत समजावून दिलं, तेच संस्कृतमध्ये इथे लिहिलेले. कळालं. अजून पुढे आहे बघा. मूल वाक्य यह कर्ता सह निजंत वाक्य प्रयोज्य कर्ता भवती. मग हा प्रयोज्य कर्तुः का विभक्ती हे बघायचं आहे ना आपल्याला, की हा जो प्रयोज्य कर्ता असतो या प्रयोज्य कर्त्याची विभक्ती कोणती करायची, द्वितीया किंवा तृतीया असं तुम्हाला मी सांगितलंय. पण द्वितीया करायची का तृतीया करायची हे कसं कळणार आहे, तर त्याविषयी आता मी स्पष्टीकरण सांगते पहा. तर अकर्मक धातवः पत, हस, नृत इत्यादयः नेहमी द्वितीया विभक्ती असते त्यांची. उदाहरण दिलंय, मिहिर आदित्यम पातयती. मिहिर आदित्यला पाडतो. आदित्य पडतो, मिहिर आदित्यला पाडतो. येते का लक्षात. म्हणजे काय, साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर सगळ्या आकर्मक धातूंना द्वितीया विभक्ती वापरतात प्रयोजकामध्ये आणि सगळ्या सकर्मकांना तृतीया असते. पण अपवाद असतात ना प्रत्येक गोष्टीला, त्याच्यामुळं खाली मी काय लिहून दिलंय बघा, दिसते ना. हां बघा, दिसते. सकर्मका हा धातवः तृतीया विभक्ती. म्हणजे जशी अकर्मकची द्वितीया असते तशी सकर्मकाला तृतीया असते. परंतु अपवाद, इथं अपवाद आहे बघा. काय अपवाद आहे तर गत्यर्थक, ज्ञान, अध्ययनात्मक, सेवनात्मक, शब्दकर्मात्मक धातवः त्याला असते द्वितीयेची अपेक्षा. उदाहरणार्थ इथे धातू दिलेत, गमगच्छ, या, पठ, बुध, ज्ञा, अधिक ई, विद, शिक्ष, भुज, पा, अश, श्रु, स्मृ इत्यादी धातूंना द्वितीयेची अपेक्षा असते. उदाहरण दिले, वैद्य बालकम औषधम पाययती. म्हणजे वैद्य मुलाला औषध पाजतात. मुलगाच घेतोय पण पाजतात कोण, वैद्य. शिक्षक बालकम पाठम पाठयती. शिक्षक मुलाला धडा शिकवितात. त्यामुळे शिकविणे बघा प्रयोजक रूपे आपण नेहमी वापरतो. माता शिशुम प्रेंखागीतम श्रावयती. म्हणजे आई मुलीला प्रेंखागीत म्हणजे ते तुमचं ललबाय असतं ना, ते ती मुलीला ऐकविते. अजून उदाहरण दिले पहा, कौसल्या रामम किंवा रामाय चंद्रम दर्शयती. कौसल्या रामाला चंद्र दाखविते. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, काय इथे सांगितलं तुमच्या लक्षात आलं का. मी तुम्हाला परत सांगते पहा. अकर्मक धातूला द्वितीया वापरतात आणि सकर्मक धातूला तृतीया वापरतात. परंतु गमगच्छ, या, पठ हे जे धातू आहेत ना हे सकर्मक धातू आहेत. परंतु हे जरी सकर्मक धातू असले तरी सुद्धा याला द्वितीया विभक्तीच वापरतात. म्हणून तर इथं अपवाद हा शब्द वापरला. म्हणजे जरी ते सकर्मक धातू असले तरी सुद्धा प्रयोजक रचना करताना द्वितीया विभक्ती वापरतात. म्हणजे जाणे, शिकणे, खाणे, पिणे, ऐकणे असं पूर्वी मराठीमध्ये जेव्हा असायचं ना तर तेव्हा अशी उदाहरणं दिली जायची. जाणे, शिकणे, खाणे, पिणे, ऐकणे ते सगळे धातू आहेत पहा. जाणे, शिकणे, ऐकणे
ह्यासारखे जे काय आहेत ना, पिणे, खाणे, हे जे सगळे धातू आहेत इथं ते धातू दिलेत आणि तेव्हा मराठीतले शब्द होते, तर त्याला द्वितीयेची अपेक्षा असते. कळालं? त्यामुळं साधारणपणे द्वितीया खूपदा वापरली जाते, तृतीया ही सकर्मक धातूंना असते, पण हे जे नेहमीचे तुमचे सरावाचे शब्द आहेत तिथं तुम्हाला द्वितीया दिसते, म्हणून जास्त प्रमाणात द्वितीया. थोडासा हा भाग थोडा लक्षात ठेवण्याची गरज आहे तुम्हाला. बाकी याच्यामध्ये खास लक्षात ठेवावा असा भाग नाही आहे. आलं लक्षात? आता इथे सुद्धा पहा, द्वितीया आणि चतुर्थी अशा दोन्ही दिलेल्या आहेत, परंतु मी तुम्हाला म्हटलं ना की द्वितीया आहे तर मग ही ठेवा सध्या, परीक्षेपुरती विसरला तरी चालेल, काही एवढा फरक पडत नाही. 10वी नंतर बघू आपण. कळालं? त्यानंतर आता इथे तुम्हाला अजून सकर्मकची उदाहरणं दिली आहेत पहा. लिख, दा, पच, रक्ष अशा प्रकारचे जे सकर्मक धातू आहेत त्याला तृतीया विभक्ती वापरतात. इथं उदाहरण दिले पहा. धनिकः स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति. दाचं दाप होतं ना, म्हणून ते दापयति दिसते बरं का. धनिक स्वतःच्या मुलाने स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति, म्हणजे मुलगा भिक्षुकाला धन देतो, पण धनिक स्वतःच्या मुलाकडून भिक्षुकाला धन देववितो. आलं लक्षात? तर ही रचना प्रयोजक रचना. अजून एक उदाहरण आहे पहा. स्वामी गर्दभेन भारम वाहयति. आता गर्दभ म्हणजे गाढव, गाढव भार वाहतं, बरोबर आहे. सकर्मक रचना आहे ती. सकर्मक आणि अकर्मक शब्द माहिती आहेत ना. सकर्मक म्हणजे कर्म असणारं, अकर्मक म्हणजे कर्म नसणारं. म्हणजे तुमचं इंग्रजीतलं चेंद वॉइस झालं तर ते सकर्मक आणि नाही झालं तर ते अकर्मक. साधी रचना लक्षात ठेवण्यासाठी. तर पहा, गाढव भार वाहतं, पण गाढवाकडनं भार कोण वाहून घेतं? तर त्याचा मालक, म्हणून स्वामी शब्द घातलाय बघा. स्वामी गर्दभेन भारम वाहयति, सकर्मक आहे ना, म्हणून इथं गर्दभेन तृतीया आलं. तसंच क्रू धातू आहे पहा. आता इथं द्वितीया तृतीया दोन्ही चालत आहेत क्रूला, पण तुम्ही इथं तृतीया लक्षात ठेवली तरी सुद्धा चालणार आहे, कारण तो सकर्मक धातू आहे. लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. शिक्षकः छात्रान किंवा छात्रैहि वृक्षारोपणम कारयति, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करवून घेतात. आलं लक्षात? या पद्धतीची ही उदाहरणं आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आहे ना की भाषासूत्रम षष्ठम पान नंबर 95 वरती, तर आता पुस्तकामध्ये तुमच्या काही काही आहे तसंच घेतलेलं आहे, पण काही काही मी थोडा बदल केला तुम्हाला समजून यावं म्हणून. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वहीमध्ये लिहून काढा इथून. हे आता तुमच्या पुस्तकामधलं आहे तसंच आहे इथपर्यंतचं, पण इथे मात्र थोडा बदल मी केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ही दुसरी स्लाईड जी आहे ही व्यवस्थितपणे तुम्ही दिसतंय तुम्हाला. पॉज करा इथे आणि हे आहे तसं लिहून काढा. यानंतर हे तिसरं सुद्धा आहे तसं लिहून काढा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आलं लक्षात? अशा पद्धतीने पॉज करा आणि सगळं उतरवून काढा. आणि मग आता हा भाषाभ्यास आहे, संभाषापत्रम. आपण आता त्याच्याविषयी चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात, कारण मग आता एकाच व्हिडिओमध्ये एवढा सगळा पूर्ण भाग होणार नाही आपला. हा सगळा भाग आपण अभ्यासाचा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अत्रैव अहं विरमामि, पुनर्मिलामः. शुभं भवतु.